एकदा मतदानाच्या शाही संदर्भात सध्या मतदान केंद्रावर मतदानानंतर लावण्यात येणारी शाई ही पुसली जाते आणि त्यावर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रकार करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे गैरकृत्य आहे आणि त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचं आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिलेलं आहे। बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही आणि याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे। मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत आणि तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जातोय आणि या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी। तसंच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजूला त्वचेवर 3-4 वेळा घासून शाई लावावी अशा सूचना यापूर्वी देखील देण्यात आलेल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही आता तर मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यासाठी आज मार्कर पेन वापरले जाते आणि ती शाई सहज पुसली जाते असा आरोप शिवसेना उभाटाचे नेते साईनाथ दुर्गे यांनी केला। शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि शिवशक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की सतर्क रहा, शाई पुसली जाण्याचा कोणी गैरफायदा घेत नाही ना याकडे लक्ष द्या, गाफील राहू नका असं आवाहन त्यांनी केलं। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदान हे सध्या सुरू आहे आणि त्या दरम्यान शाई पुसली जात असल्याचा आरोप अनेक मतदारांकडून केला जात आहे। साईनाथ दुर्गेजी आपल्यासोबत आहेत। मतदानाचा हक्क तुम्ही बजावला का आणि यावेळेचा अनुभव काय होता? मतदानाचा हक्क मी सकाळीच बजावलेला आहे आणि यावेळेचा अनुभव म्हणजे मला असं वाटतं याची नेहमीची सवय झालेली आहे। अतिशय मिसमॅनेजमेंट, ढिसाळ कारभार पुन्हा एकदा यांचा दिसून येतो। व्हीव्हीपॅट एक तर नाही आहे। तुम्ही पाहताय की या परिसरातले जे रहिवासी आहेत यांचं नेहमीच शारदाश्रम किंवा इथे पेस म्हणून आहे कॉलेज, ज्युनियर कॉलेज आहे, तिथे यायचं मतदान केंद्र। या सगळ्या रहिवाशांचं मतदान केंद्र यावेळेस मनमाडी हॉलला इथे गेलेलं आहे, जे इथून 600 ते 700 मीटर अंतरावर आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे धक्कादायक की शाई आज सकाळी मी मतदान केलं होतं आणि त्याच्यानंतर मी जेव्हा हात धुतला आणि साधं मी डेटॉलने हात धुतला आहे, कुठलाही नेल पेंट रिमूव्हर किंवा ॲसिटोन वापरलेलं नाही। तुम्ही पाहू शकता की अक्षरशः नखावरची शाई तर गेलेलीच आहे आणि स्किनवरची शाई असते तीही सुद्धा गेलेली आहे, कारण त्यांनी मार्कर पेन वापरला आहे। म्हणजे अशा पद्धतीचं यांचं ढिसाळ कारभार आहे। म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांचे कार्यकर्ते असतील, सगळ्यांना आवाहन करतो की आपण सतर्क राहा। आज मुंबईची, मराठीची आणि मुंबईसाठी लढण्याची विजयाची जी लाट आज उभी राहिलेली आहे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे यांच्यामुळे, मला असं वाटतं कुठेतरी हा सगळा ढिसाळ कारभार आणि मिसमॅनेजमेंट ह्या रोखण्यासाठी, परंतु आमचे कार्यकर्ते आणि सैनिक हे होऊ देणार नाही आणि यावेळीस नक्कीच आमचा भगवा फडकेल। खरं तर आता पालिका आयुक्तांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी केली गेली पाहिजे। यापूर्वी निवडणुकांमध्ये वापरलेली शाई, आत्ताची शाई यामध्ये फरक आहे, काही ठिकाणी मार्कर वापरला जाते, असा संभ्रम सगळीकडे आणि पुन्हा एकदा या सगळ्या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। मला असं वाटतं आयुक्तांनी असं बोलणं हास्यास्पद आहे, कारण हे काय रॉकेट सायन्स नाही। तुम्ही पाहताय की अक्षरशः डेटॉलने हात धुतल्यानंतर कुठेही त्याच्यामध्ये ॲसिटोन वापरलेला नाही आणि त्यांना चौकशी का हवी आहे, हे सारी गोष्टी तुम्ही करून पहा। तुमच्यासमोर मी केस स्टडी सकाळपासून मांडलेली आहे, अशा अनेकांनी मांडलेली आहे आणि अनेकांच्या तक्रारी आहेत। मला असं वाटतं याच्यामध्ये चौकशी किंवा याच्यावर काय रिसर्चचा काही भाग नाही। हा मला असं वाटतं एक सोपा ट्रान्सपरंट कारभार करण्याची जिद्द पाहिजे आणि तरी हे असं होतं आहे। मला असं वाटतं सगळेच शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, यांनी सतर्क राहावं आणि जोपर्यंत हे मतदान संध्याकाळपर्यंत संपत नाही, जागरूक राहून प्रत्येक मतदाराला आपला चेक असावा अशी आमचं अपील आहे सगळ्यांना। नक्कीच धन्यवाद। म्हणजे संवाद साधल्याबद्दल तर आपण बघतो अनेक ठिकाणी शाई पुसली जाते, नागरिकांनी सतर्क राहावं, मतदारांनी सतर्क राहावं, अशा पद्धतीचे काम जे आहे ते, अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती सगळीकडे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते।